Class 8th Mathematics for Semi English Medium, Chapter number 1 Rational and Irrational Numbers, Part 4 Irrational Numbers. Watch the videos and subscribe the channel and press the bell icon for getting notifications of new videos. In this video, we are going to learn the concept of irrational numbers, अर्थात अपरिमेय संख्या. आणि हे पाहण्यासाठी we have to look at the revision of decimal form of rational numbers, अर्थात परिमेय संख्यांचं दशांश रूप यासाठी पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे आपण पाहण्यासाठी टू एक्झाम्पल्स पाहणार आहोत या ठिकाणी. त्याच्यापैकी फर्स्ट एक्झाम्पल इज 10/3. दिस इज अ रॅशनल नंबर, बरोबर आहे. 10/3 इज अ रॅशनल नंबर. पण या संख्येचं डेसिमल फॉर्म काय असेल ते आपल्याला पाहण्यासाठी याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. 10 divided by 3. When we divide 10/3 we get first division is 0. After that we 3. 10 minus 9, that is remainder is 1. Now we can take decimal point and take a 0. Then 3 3 9, remainder is 1. As we have your decimal point, we can take again a 0. Then 3 3 9 and remainder is 1. Again take a 0, again give a division of 3 and again remainder is 1. When we look at these steps, we get that every time remainder is 1. प्रत्येक वेळेस बाकी किती उरते, 1 उरते. आणि every time division of 3. याचाच अर्थ प्रत्येक वेळेस भागाकार सुद्धा कितीचा बसतोय, 3 चा बसतोय. आणि this division has no end, बरोबर आहे. याला कुठेही शेवट नाहीये. आणि म्हणून ही संख्या दशांश रूपात लिहिण्यासाठी आपल्याला एका पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणून 10/3 is equal to 3.3333. आपण असं पाहतो की 3 is repeating one after one, and so to complete it we have to write it like this 3.3 and we have to give a dot over this 3. It means that 3 is a recurring means पुन्हा पुन्हा येतोय. आणि ही एक कन्सेप्ट नवीन आपण शिकतोय, दॅट इज रिकरिंग डेसिमल फॉर्म, बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, रिकरिंग डेसिमल फॉर्म. हे आणखीन एक एक्झाम्पल मधून आपल्याला आणखीन क्लिअर होणार आहे. यासाठी आपण दुसरे एक्झाम्पल पाहतोय, दॅट इज 9/11. दिस इज ऑल्सो अ रॅशनल नंबर. ही सुद्धा एक काय आहे, रॅशनल नंबर आहे. आणि याचा डेसिमल फॉर्म पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 9 ला 11 ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. सो लेट्स डिवाइड 9/11. सो the first division will be 0 point and we can get a 0 over 9, so it becomes 90. So 11 8 88 and the remainder is 2, बरोबर आहे. त्यानंतर take a 0 as we have given the decimal point. Divide 20/11, the division will be 1 and remainder will be 9. Take again a 0, it becomes 90. And divide 90/11, the division will be 8 and minus 88. Subtract 88 from 90, we get the remainder as 2. Take again a 0, give the division of 1, that becomes again a remainder of 9. That means जेव्हा आपण याचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक वेळेस डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर 2 9 2 9 अशा पद्धतीनं एक पॅटर्न तयार होतोय. आणि डिव्हिजन मध्ये सुद्धा आपल्याला पॅटर्न दिसतोय 8 1 8 1. That means in this example 3 was repeating, a digit was repeating, but in this example a group of digits is repeating. So we have to write 9/11 like this. The decimal form of actual decimal form काय आहे, 0.8181. and this division is also endless. याला सुद्धा शेवट आहे का, नाही. आणि म्हणून टू राउंड अप त्याला एका सरळ रूपामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 9/11 is equal to 0.81 and overline this group. It indicates that इथं इंडिकेट काय करत होता, the one digit 3 is repeating and this example what is 8 1, this group is repeating. So these two forms of decimal form are called as recurring decimal forms. Okay, so but there are some numbers
which do not show these two forms. अशा पद्धतीच्याही काही संख्या आहेत आणि याचं एक एक्झाम्पल आपण स्टँडर्ड 7 मध्ये पाहिलेलं आहे. दॅट इज आठवा आपण पाहूया. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं सर्कलच्या बाबतीमध्ये. सर्कलच्या बाबतीत काय, द सर्कमफरन्स दॅट इज सी आणि डायमीटर, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल आणि डायमीटर यांचा जो रेशो असतो, गुणोत्तर असतं, हे नेहमी स्थिर असतं. द सर्कमफरन्स ऑफ सर्कल सी अँड द diameter of the circle is always constant and that constant is known as pi. आपण त्यालाच काय म्हणतो, पाय. बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, पाय. आणि या पायची जर व्हॅल्यू आपण सर्च केली, बरोबर आहे, द पायची जर व्हॅल्यू आपण सर्च केली तर इट इज रिटन ॲज, पहा, 3.14159265358. These are very few digits. याच्याही पेक्षा खूप मोठे डिजिट्स याच्या दशांश रूपामध्ये डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो व्हेन वी लुक ॲट दिस डिजिट्स, आपण याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की कोणताही डिजिट किंवा एक ग्रुप ऑफ डिजिट रिपीट होताना दिसत नाहीये. सो दिस डेसिमल फॉर्म इज डेफिनेटली डिफरंट ऑफ दीज टू फॉर्म्स. बरोबर आहे ना, या डेसिमल फॉर्म या दोन डेसिमल फॉर्म पेक्षा निश्चितच कसा आहे, वेगळा आहे. अँड सो पाय इज नोन ॲज इरॅशनल नंबर. आणि म्हणून आपण पायला काय म्हणतो, अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर असं म्हणतो. बरोबर आहे. बट इन कॅल्क्युलेशन्स वी कांट यूज दिस नंबर. आपण हा नंबर वापरू शकतो का, नाही. याच्या जवळपास असणारी म्हणूनच पायची एक किंमत आपण वापरतो, दॅट इज 22/7. बट दिस नंबर इज अ रॅशनल नंबर अँड दिस नंबर इज अ irrational number. Also there are examples of this irrational numbers like square root 2. This is also a irrational number. So what is the value of irrational number square root 2? The square root 2 is, value of square root 2 is 1.4213562337 and so on. When we look at the digits, here also we notice that no digit or no group of digits is repeating, that is no recurring. बरोबर आहे ना, इथं सुद्धा आपल्याला दशांश रूपाची आवर्ती किंवा रिकरिंग रूप कुठेही दिसत नाहीये. या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये दिसत नाहीये, परंतु या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये ते दिसतं. म्हणजे निश्चितच या दोन संख्या यांच्यापेक्षा कशा आहेत, वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच या अशा पद्धतीच्या संख्यांना आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स असं म्हणतो. To know how irrational numbers are shown on number line, watch the part number 5 of this chapter.